जानवी, मी ना तुला एक गोष्ट सांगतो. माझ्या लहानपणी ना माझ्याकडे एक छोटंसं कुत्र्याचं पिलू होतं. मी त्याला आपल्या घराच्या मागच्या बागेत खेळायला घेऊन गेलो होतो. तेव्हा त्या कुत्र्याच्या बाजूला ना एक कावळा बसला होता. मी त्याला हे असं हुर्र हड 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 असं करून उडवायचा प्रयत्न केला, पण तो कावळा काही उडेच ना ग. मला थोडासा राग आला. म्हणजे ऍक्च्युली मला भीती वाटली होती. म्हणजे हा कावळा माझ्या पिलाला चोच मारतो की काय, त्रास देतो की काय, म्हणून मी त्या भीतीपोटी एक छोटासा दगड उचलला आणि त्या कावळ्यावर फिरकावला. कावळा काय थोडासा हल्ला आणि पुन्हा जैसे थे तो तिकडेच. मला काही कळे ना. म्हटलं एक माणूस त्या कावळ्याला उडवायचा प्रयत्न करतोय आणि तो हलतही नाहीये. मला ना त्याच्या कोडगेपणाचा खूप राग यायला लागला होता. म्हणून मग मी काय केलं, मी आणखीन एक मोठा दगड उचलला आणि तो दगड मी त्या कावळ्याकडे भिरकावणार तेवढ्यात आपले माळी काका आले. ते मला म्हणाले की श्री बाळा, अरे नको मारूस त्याला. त्या कावळ्याच्या पंखाला ना इजा झाली, तो उडू शकत नाहीये. जानवी, मला खरंच खूप वाईट वाटलं. मला एकदम रडूच आलं ग. मी ना तो दगड तिकडेच टाकला आणि पटकन त्या कावळ्याजवळ गेलो. त्या कावळ्याला असं हातात उचललं आणि त्याला थोडंसं अन्न पाणी द्यायचा प्रयत्न केला, पण तो कावळा काही खाऊही शकत नव्हता आणि काही हालचालही करू शकत नव्हता. पुढे मग 2 दिवसांनी गेला तो. माझ्या मनाला ना ते खूप लागलं अगं. आणि त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो, आपल्याला जे वाटतं तेच बरोबर आहे असं नसतं. त्या दिवशी मी करुणा शिकलो, प्रेम शिकलो. प्राण्यांबद्दल, झाडांबद्दल, माणसांबद्दल. चुकीचं वागणारा माणूस दुष्ट नसतो. त्याची ती अडचण असू शकते किंवा एखादा मोठा प्रॉब्लेम असू शकतो. तेव्हा ती अडचण, त्याचा प्रॉब्लेम ते समजून घ्यावं आणि प्रॉब्लेम दूर करावा, माणसाला नाही. हे मला कळलं. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. बरं झालं तू हे बोललास. श्री, तुझ्या बोलण्याने माझ्या विचारांना ना एक दिशा मिळाली. आणि आता तू बघ, मी लताबाईंना मदत करणारच. पुढचं सगळं पुढे बघू.